षडाक्षरी मंत्राचा जप ऐकू येतोय आणि म्हणून सर्व देवता आज विचारमग्न झाली. अनेक प्रश्नाचा काहूर मनाच्या ठिकाणी उभं राहिलं. हा आवाज येतोय तरी कुठून, हा ध्वनी येतोय तरी कुठून, हा जो ध्वनी येतोय तो या विवरातून या विवरातून मग हा आहे तरी कुणाचा? जो कंदनकाळ निर्मळ झाला त्याचा वध करण्याची शक्ती याच विवराच्या ठिकाणी वावरते. या विवराच्या ठिकाणी वावरते. होय. मग हे नारायण शंख चक्र पद्म गदा असं आयुध्यानं मंडित आहात ना, मग यावेळी सुदर्शन चक्राचा वापर करून या विवराचा प्रत्येक तुझ्या प्रश्नाचं उत्तर हा शंभू महादेव तुला देणार आहे. ज्या मातृ पितृ देवतेला शोधण्याचा तू प्रयत्न करतोय ती तुझी मातृ पितृ देवता अन्य कोणी नसून हा कैलासचा देव आहे माझा आज मनाच्या ठिकाणी प्रश्न वावरतोय आणि तो प्रश्न कोणता असेल तर आपण म्हणालात हा आपला पुत्र आहे. सत्य. हा हे नारायणा, हा आमचाच पुत्र आहे. हे ते मात्र शंका नाही. या ती मात्र शंका नाही. मुळीच कोणत्या प्रकारात? मग देव हो, हा आमचा पुत्र कसा आहे ऐकायचंय? हा मग ऐका. आमचा विवाह व्हावा ही तुम्हा देवतांची इच्छा होती आणि त्या इच्छेसाठी देवेंद्राची नियुक्ती करण्यात आली. आणि त्याच वेळी बद्रिकाश्रमात ध्यानात मग्न असताना देवेंद्रानं केलं ते काय केलं असेल तर मयुराचं रूप धारण केलं. देवेंद्र पत्नी सची हिनं मयुरीचं रूप धारण केलं आणि त्या बद्रिकाश्रमात एकांत ठिकाणी दोघे आले. आपल्या प्रणय प्रेमाचं नृत्य करू लागले आणि जेणेकरून तो नृत्य शृंगार पाहता क्षणी हा शिवशंभू महादेव कामातूर झाला आणि कामातूर होऊन आमचं वीर्य खलन होईल, हे भूमीवर पडेल हीच संधी अग्नी देवताने साधली. आणि अग्नी देवानं एका ब्राह्मणाचं रूप घेऊन आमच्यापर्यंत आला. ते वीर्य आमच्याकडून मागून घेतलं आणि ते स्वतः गिळंकृत केलं. हे शिवतेज असल्या कारणानं त्याचा प्रकार उलटा घडला गेला. अग्नी याला दिवस गेले तो गरोदर राहिला. हे लज्जास्पद होत, पण याचा कुठं ना कुठं उपयोग व्हायला हवा. मग हे तर काय करावं या विचारात अग्नी देवता असताना एके दिवशी प्रकार असा घडला. 6 ब्राह्मणांच्या 6 पत्नी म्हणजे 6 पुत्रिका एके दिवशी नदी पात्रावर गेल्या होत्या. जलक्रीडा कराव्या म्हणून विवस्त्र होऊन त्या जलपात्रात उतरल्या आणि विवस्त्र असताना एकाएकी त्यांच्या अंगाला गारवा वाटू लागला. त्या नदी पात्रातून बाहेर आल्या. अंगाला गारवा वाटू लागला म्हणून त्यांनी जवळ एक अग्नी प्रज्वलित केला आणि त्या 6 पुत्रिका त्या अग्नीच्या सभोवती बसल्या. उष्णता व्हावी, आपल्याला मिळालेला गारवा नाहीसा व्हावा आणि म्हणून त्या अग्नीच्या सभोवती बसल्या. हीच संधी अग्निदेवानं साधली आणि आपल्या उदरी असणारं ते शिवते समानतेनं काही कृतिकेच्या उदरात सोडिलं. योग सह्यानं
साई कृतिकेच्या अगोदरात सोडिलं. यातून प्रकार घडला तो का? त्यामुळे त्या साई ब्राह्मण पद्य म्हणजे साई कृतिका गरोदर राहिला. एकाएकी घडलेला प्रकार या कृतिकेच्या लक्षात येईना. त्यांना लज्जा वाटू लागली. आपल्या ग्रही जर गेलं असेल तर आपले पतिदेव आपल्याला नाना तऱ्हेने हिणवतील, नाना तऱ्हेची दूषणं देतील. म्हणून साई जणांनी विचार केला की दरबारच्या सहाय्यानं आपलं उदर फाडावं आणि असणारा गर्भ बाहेर फेकून द्यावा. म्हणून साई त्या ब्राह्मण पत्नीला हाती दर्भ घेतला आणि दरबारच्या सहाय्यानं आपलं उदर फाडिलं आणि उदराच्या ठिकाणी असणारा तो गर्भ एका पडक्या विहिरीत फेकिला. कालांतरानं तो गर्भ एकत्रित झाला आणि त्यातून बालक निर्माण झालं. तोच म्हणजे हे शिवतेज असल्या कारणानं या त्या ठिकाणी तो वावरत होता. आज त्याला मुक्त आम्ही केलं. यापुढे त्याला नामविधान मला द्यायचंय. आणि एवढंच नव्हे तर देवसेनेचा सेनापती बनून तर्कसुराचा नाश करणारी व्यक्ती हीच. ऐका, ज्या 6 कृतिकांपासून याचा जन्म झाला आणि म्हणून हे सारं जग याला कार्तिकेय म्हणून ओळखते. कार्तिकेय एवढंच नव्हे तर 6 त्या बायकांनी आपलं उदर पाडलं आणि 6 गर्भ बाहेर पडले. मग 6चा गर्भ एकत्रित होऊन याचा जन्म झाला. देह एक आणि मुख 6 आणि म्हणूनच याला सारे भक्तजन षडानन म्हणून ओळखतात. यापुढं देवसेनेचा ससेनापती होऊन तारकासुराचा नाश करण्याची जबाबदारी हा स्वशंभू महादेव आज तुझ्या मागे देतोय. देवतांवर स्वारी करण्यासाठी तेव्हा त्याचा नाश करण्यासाठी याच्या बापाला शक्य झालं नाही माझा सेवन असं म्हण नको. काय करणार? अरे तारकासूर, या विश्वाच्या पाठीवर तुझ्या पापाचे घडे लावले आहे आणि तुझा नाश करण्यासाठी हा कार्तिकेय आपल्या समोर आला आहे. मी जन्माचा पापी आहे. माझा नाश होणार म्हणून घाबरणारा मी नव्हे. लढे देवा सत्य समजतो शेवटपर्यंत लढे. तो षष्ठ प्रतिष्ठ तसा दोषास दोषा कसा प्रसंग तसा तडकासूर सुसंग
तारकासुरपी कीड या विश्वरूपी वृक्षाला लागली होती. ती नाहीशी करणं आम्हा देवतांना गरजेचं होतं आणि म्हणूनच हा सारा अट्टहास झाला ना. हो देवा. मग कार्तिकेयाचा जन्म झाला तो यासाठी झाला हो देवा. आणि म्हणूनच आहे सर्व आमच्या भक्तांना शुभमंगल आशीर्वाद. जेथे पाहे तेथे